हा बोल नाही. कशाचं काय बॅड न्यूज नाही ना, गुड न्यूज नाही. हो बरं तू ठेव आता. हा नंतर करते फोन, राहू दे ठेव. याचा नवरा वैताग देतो आणि तो सारे रिश्तेदार वैताग देते. 7 वर्ष झाले अजून लेकरू बार नाही. घर पाहिलं तर असं कुठं मेला काय माहिती. त्याला तर काही परवाच नाही. बायको का करताय, काही खायला आहे का नाही ते आणून देतात ते काय माहिती मेला कुठं गेला तर. काय करतेस? काय करते दिसत नाही का काय करते. एवढं काय झालं भाऊ? एवढं काय झालं म्हणून तिथं सारे गावातले लोक रिश्तेदार काय म्हणताय 7 वर्ष झाले लेकरू बारून आहे. काही समजते का? आपलं वय कुठं झालं एवढं? वय कुठं झालं दिसत नाही का? 30 वर्ष तुम्ही 35 वर्षाचे. मग होणारच आहे ना. कधी होणार आहे? सारे गाव 12 पोरं झाल्यावर एक पोर होईल का आपल्याला? होईल की होईल ना. एवढं काय आपण दोघं नवरा बायको इथं. नवरा बायको आहे तर साऱ्या लोकांना झाले आणि तुम्ही तिथंच तसेच बस. तुला वाटतं का मी तुझ्यावर प्रेम नाही करत? प्रेम करायचं नाही पण लोक बोलतायत. तुम्हाला थोडी बोलते, मलाच बोलणार आहे ना. बोलणार दुसरे कोणी नाही, तुमचेच रिश्तेदार आहे. ते माझी सासू, ते नंदन, दुसरं कोण बोलते? माझ्या घरचे नाही बोलत, तुमच्या घरचेच बोलते. होईल की तुम्हाला काही नाही. जाता नुसतं दारू ढुसून येता आणि घरी तर बघा काही खायला नाही, नुसतं ते फळावर राहा तुम्ही. हाय का जेवण बनवायला काहीतरी आहे का घरामध्ये? कान भरवले शेजारी. कोणी कान नाही भरवले, तिथं मला खायला लागतं ना. तुमचं काय आहे? बाबायचं काय आज कुणाचं तोंड पाहिलं होतं? मी कामाला गेलं नसेल, आले असेल तिथं तोंड दाखवून. कुणाच तरी तोंड पाहिलं होतं आज मी. आज पेमेंट होणार होता, आणले का नाही पैसे? मग आज दिले नाहीत त्यांनी. वाटलं होतं रोजच तुमची कटकट, रोजचीच कटकट. मरू द्या, जाऊ द्या. मला ना आता काय मी काही बोलणार नाही, जाऊ द्या. मलाच बोलणं ऐकायचं, मीच बोलणे खायचे सगळ्या लोकांचे. तुम्ही इथं नाही का गप्प बसायचं. मला कसं कोणी काय नाही म्हणत. तुम्हाला कसं बोलणार ना, सगळे मलाच बोलणार. तुमचं काय, जाऊ द्या. होईल ना. आपलं कुठं वय झालं एवढं? वय झालं 30 वर्षाची, मी 35 वर्षाची. तुम्ही कुठे? मला तो वाटत नाही. मी तो वाटतो 12 वर्षाचा मुलगा आहे. 12 वर्षाचं दिसतं ना लहान पोरगं. तुम्हाला पोरगं दिसते. मग कुणी मला पोरगच म्हणतंय. 12वी आता सुटली म्हणते काय? 12वी सुटली म्हणते. जाऊ द्या. तू टाकलं मला वाळून. मी वाळून टाकलं मग? आणि मी खाते का मग? म्हणून जाड झाली का? अहो काही खायला नाही म्हणून जाड झाली. मी काही दिलं असतं ना तुम्ही लुकडे झाले. मी बरोबरच आहो, समजलं का? तुमच्यामध्ये असं खोट नाही. माझ्यामध्ये नाही. तुमच्यात तर आहे खोट. काय खोट आहे? चल बरं उठ उठ. सर का एवढे 7 वर्ष नाही झाले. जावा निघायचं. राहू द्या. तुम्ही दवाखान्यात दाखवा. तुमचं काही खरं नाही इथं. नाही तुम्ही जाऊ द्या. तिथंच तरी बरं आहे. इथं राहून तरी काय करू? इथं खायला बी काही नाही आणि लोक तर नाव ठेवते ते दुसरंच. लोकांचं काय? लोक काही म्हणत असते. लोक काय म्हणते? लोकांकडे पाहूनच राहायला लागते नाही. तर तुमच्याकडे पाहून राहिली असती तर झालं होतं वाटतं. माझ्याकडे काय बघत तू? तुमच्याकडे कुठं बघते? तुमच्याकडे बघून थोडी नाही. इथं मी लोकांकडे बघून आहे. लोक नाव कुठं ठेवते. डोक्याला ताप झाला. मग माझ्याकडे बघत नाही बायको माझी. कुणाकडे बघते मग? लोकांकडे बघून राहू मी. नाही तर तुमच्याकडे बघितलं असं कधीच निघून गेली असते मी. अवघड झालं रे आता देवा. अवघड झालं. काय बुद्धी दिली असली बायको दिली देवा. अवघड झालं रे. अवघड. माझ्याकडे नाही बघत ती. अवघड झालं बाबा. मी काय म्हणते? एक तर मी म्हणते ते करा, नाहीतर मग दवाखान्यात तरी जा. काहीतरी एक तरी करा. नाहीतर मग निघून जात असते घरी. मग बसा इथे एकटे. तुझ्यावर म्हणते माझ्याकडे बघत नाही. तुमच्याकडे काय आहे बघासाठी? काय बघू तुमच्याकडं? तुमचं काय रातचंही काही नाही ना दिवसाही काही नाही. तेच आपलं. बाईला ना डोक्यावर पडले आज. बाई डोक्यावर. अरे कुणी काय खूळ भरलंय काहीच कळना मला. खूळ कोणी भरलं नाही. लोकांचं बोलणं ऐकत आहे मी. तुमचं नाही ऐकू येत आहे. तुमचं काय नुसतं इकडे तिकडे हिंडाचं, दारू प्यायचं, इकडे पडायचं तिकडे पडायचं तेवढंच. तुम्ही काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे समजत नाही. काय करायला पाहिजे म्हणून लोक नाव कुठे ठेवते. 10 वेळा एकच बोलू का मी? अवघड आहे बाबा. कोणाच तरी फोन बिनार असं मैत्रीण नाही मैत्रिणींच्या. काय कोणाचा फोनाची गरज आहे? तुम्ही समजत नाही का? लहान राहिली का मी?
काय डोकं खाल्लं मी मग तुमचं असं चाललंय तिथं. काय रे राजा, काय राजा राणी मन बसलात, काय उद्योग आहे का नाही तुम्हाला? मग आता चालू की शेतातून. अरे लोक काय करते काय नाही, तुला दोन्ही आखरीत बायको झाली बसला पादरा खाली. पदराखाली बसले असते, पदराला पकडून आजकाल आतापर्यंत 4-5 पोरं झाले असते. अरे असे आम्ही काम केले असते तर बेकार लागला असतो. पण कुठं लागलात तुम्ही? बिकल आम्ही असं तुमच्या नाही ना बसलो, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं करून ठेवलंय. सांगा जरा यांना काहीतरी सांगा. काय सांगा आता? मी मग सांगून थकलोय, पण तू आल्यापासून ती बिघाडा असा. हो का? मलाच बोला तुम्ही आता. आज सगळे मलाच बोलते, तुम्ही पण मलाच बोला. नाही तू नको काही सांग जाऊ. आता तुम्ही माझं तोंड वाजवू नका, पहिले सांगते. लय या माणसाने लय डोकं खाल्लं माझं पहिले. डोकं खाल्लं बाता मारले एवढंच आलं तुम्हाला, बाकीचं काही नाही तुम्हाला सुधरत. उद्योग नाही काही नाही, बाकीचे काय करते तर काय नाही. तुम्ही आपले राजा राणी आपले बसले आराम की बस फॅन लावून दिला की बसले खाटव. तीच बसली, मी कुठं बसलो? आता चालू राहतो मी. मोठा लय उद्योग करून आला. नाही केला तर काय केला मग? हा ना. तुम्ही सांगा जरा काहीतरी याला. काय डोकं पार आउट झालंय सांगू सांगू. मला वाटलं तू ऐकन. काय ऐकन माझं? मी म्हणताय दवाखान्यात चाला, नाही तर मी म्हणते ते तरी करा, ते काही ऐकत नाही. सांगा तर तुम्ही सांगा समजून याला. कसं माझं दुखतंय काय दवाखान्यात जायला? तुम्हाला दिसत नाही का? सांगा. लग्नाला किती वर्ष झाले आता? तुला एवढं सांगावं लागतं का? सांगा मला, लग्नाला किती वर्ष झाले आता सांगा. लग्नाला झाले 7 वर्ष. 7 वर्ष काय कमी झाले का? 7 वर्ष. पण मला वाटलं आज ना उद्या होईल. तर त्यांना समजून सांगा. माझं चाला तुमचं चाला म्हणणार, दवाखान्यात तरी चाला, नाही तर मग बॅग भरते ना, जाते आता निघून. नाही झालं मी आता समजून. चल दवाखान्यात जाऊ. मला दवाखान्यात नाही जायचं, कुठं जायचं नाही. मग आता काय करायचं म्हणा? इथंच बसायचं मस्त पैकी. हा इथंच बसा. हा मी जाते, मग तुम्ही इथे एकटेच बसा. खायचे प्यायचे बांधे होईल ना, तेव्हा समजल. ए बाई तसं काही करू नको. ऐक, आपण एखादी बॉक जाऊ, महाराज वगैरे असतात ना. काय करा असं ते बॉच? तेच म्हणत आहे, दवाखान्यात नको म्हणते ते तिकडे ते बॉच काय महाराज. करा असतं? त्याचं काय ती एक दांड काढतो. त्याला खायला भेटत नाही म्हणून पैसे ऐक मी काय म्हणतोय, तू त्याच्या सगळं तू अडवायची करत नको. झाडा खाल्ले बॉ असते, त्यांचं काय ऐकलं का? दांड काढतो ना. तुम्ही नाही काढलं, मीच काढलं असं दांडकं. पण आता नवरा आहे म्हणून आता मी काही बोलू शकत नाही ना. नाही मी आहे ना, माझ्या समोर नको तू दांड काढू. तुम्ही तो का झाला? काही कळतंय का नाही? काही काय कळतं का नाही? बोचं काय असतं ते? बाकीच्या पंचायती करू नको तू थिर राय. जे सांगितलं ते ऐकायचं. यांच्या नाद लागून हे बी डोक्यावर पडले. हा सगळे डोक्यावर पडले. तू मात्र चांगला उद्या घाला लागला. उद्या का काय गावाला माहिती? तुम्हाला बघत आहे, सगळे लोक बघत आहेत ना. वाट काढून गावात गेलं तर मला कोणी स्पॉट काढून जातात का तुम्ही गावात? नाही तू आणि घेऊन जातो. काय मुजारीस रे. बर काय करायचं मग तुझ्या मनाने? दवाखान्यात जावं लागेल. बरं मला सांगा, या जागी तुमची मुलगी असते, तुम्ही 7 वर्ष घरात ठेवलं असतं का? अरे हा बाई, पण मला वाटलं आज ना उद्या होईल. हा हे तर मी याच्यासोबत लग्न करून नाही का लई पस्तावली. आता लोकांचे बोलले मीच खायचे, मीच सगळं करायचं, कोणाला काहीही लेनदेन नाही कोणासोबत. म्हणलं पोरग हो नाही हो, लोक बोलो तुम्हालाच बोलणार आहे ते तुमचं काय हो, तुम्हाला कोणी बोलत नाही काही नाही. मीच माझी. तू चिडू नको, करू काहीतरी. तर सांग तुम्ही काय तुला सांगितलं ते ऐकावं लागेल. काय? एक तर दवाखान्यात जाऊ, जमन का दवाखान्यात? बर काय करू, एखाद्या देवा जाऊ. हा तेव्हापासून म्हणून नाही तुला काय करायचं मी करायची. तू तेव्हापासून मी तेच सांगत आहे, ते ऐकत नाही ना. हा कसं ऐकत नाही बघतो नाही का? दांड काढतो कसं नाही ऐकत बघतो. नसं नाही ऐकत ते तर मी जाते निघून. नाही एवढं तसं करू नाही. ऐक तू मी काय म्हणतोय त्याला ऐकून घेता, हे ऐकून घेते का? अरे मी त्याला सांगतो ना, तू कसं नाही ऐकत बघतो ना. एक एकट्या पुरा निघला बाई मूळ. बघा आता तुम्हीच काय करायचं तर मी आता हे शेवटची वेळ थांबते, नाही तुम्ही आपली बॅग भरून निघून जाते. काही मला इथं काही 5 मिनिटे थांबायचं काय नको. पद्धतशीर आपण सगळं करू, त्याला मी राजी करतो. एक तुझ्या घरामध्ये ऍडजस्ट केलं, त्याच्यात आता तर सगळंच ऍडजस्ट करायचं का मी? अरे मग सांगितलं ना तुला, तू नको टेन्शन घेऊ.
सांगा त्यांना तुझे तुम्ही पट, काय तू तर. पट. बघा ना हो, कसं ऐकत खराब आहे झालंय. त्यांना आहे का काहीतरी पण कसं ऐकत आहे हसत मस्त ऐकत आहे. ऐकू दे, तू टेन्शन घेऊ नको. मी त्याला सांगतो बरोबर, आणि नाही ऐकलं का मास दान का लावतो ना, बघा, आई एका फोन दानच्या करतात मोर मला. निघला बाई. राव लोक फोन करताय सारखे. करू दे, लोक नाव ठेवतच असतील, नाव ठेवणारच लागतील. लोकांचं कधी ऐकायचं नाही. काय जी 4 गोष्टी असतात ना आपल्या घरच्या माणसाला बघा बघा सांगायचं. त्यांच्याकडे बघा आपलं बोलणं चालू त्यांना काहीच लेनदेन नाही. नसू दे, जाऊ दे. तुम्ही तयार करा त्यांना. हा, तयार करतो मी. शेवटची वेळ टेन्शन पहिले सांगते तुम्हाला सांगते मी तू अरे त्याचं टेन्शन- काय करायचं. तू टेन्शन तुम्हाला घेऊ सांगते नको. मी आता थांबते नाही तर मग मी आपली निघून जाते मग मला थांब. यायचं होतं. हा. एवढं मी काय म्हणतो ऐक, तू टेन्शन घेऊ नको, मी त्याला राजी करतो. हा, करा झाले तर ठीक आहे नाही तर मग अरे नाही असं तर का त्याचे पाय बांधून नेऊ. हा मग बाकीचं तुला काय टेन्शन आहे का? ठीक आहे चल. अय राजा, बोला ना. तू कानाबद्दल झाले का? आम्ही काय बोलत होत? ऐकतोय ना. काय ऐकतो? तुमचं चाललंय मी ऐकतोय. चला जर दवाखान्यात. नको हा नको नको. मग चल एखाद देवा का जाऊ. उठ नको उठ बर तू. नको ना. काय नको, ए, उठ चला. उठ, चल उठ उठ हा, लय झालं तुम्ही चला हा पुढं. चल. हे बाईने डोकं बंद पाडले. एवढ्या वेळेस ऐकतोय ना, नाही ना झालं दुसरी बायकोच करून टाकतो. हो असं कसं बायको करते बघतेस ना मग मी तू. लय चार नको करू रे. नाही झालं ना एवढ्या वेळेस पाहतो. तू चल हा, बघू. बघ आता बाय. बायकोच करतो दुसरी. नको बोलत जाऊ. चल. बोली का? चल ऐकू. चालू झाला. मी काही नाही असंच आहे. जाऊ दे, चल. चल. गाणं पुढं. काय माग मोरत काय बघत कोणा तू काना चालायचं. चालत आहे ना मग. चल. चला पटपट. हा, पुढं वा. चला, तिथं जवळ जवळ. का पाय चालला. आज दिवस खाली जातो की काय महाराजाचा. भेटेल कोणीतरी बकरा भेटल्याशिवाय राहणार नाही. बम बम बक्त येईल. यायलाच पाहिजे. महाराज तसे तर आहेत. प्रसिद्ध महाराज असतो आम्ही. ज्ञात झाले मला. बच्चा कसं काय येणं केलं महाराजाकडे. अरे वा. बच्चा प्रश्न कोणाचा आहे नेमका. काय घेऊन आलात तुम्ही. त्यांचाच प्रश्न आहे कोणाचं राहणार आहे. हा यांचा प्रश्न. गुलू 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 गुलू. शू शू गुलू 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 गुलू. आम्हाला समजते. आमच्या अंतर्मनामध्ये समजते तुम्ही काय प्रश्न घेऊन आलात तो. सांगा बरं मग काय प्रश्न घेऊन आलो. बाबा हुशार आहेत बरं का. नाही विचारू तर द्या काय म्हणतात तर खरं बोलताय. बच्चा तुम्हाला बऱ्याच दिवसापासून मूलबाळा होत नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही ओळखून चुकलो. त्यासाठी तुम्हाला महाराजांची सेवा करावी लागेल. करू ना महाराज. करू ना, हा. सेवा करू ना. नुसतं करुणा म्हणून चालत नाही. किती दिवसापासून मूलबाळ नाही तुम्हाला. 7 वर्ष झालं काहीच होत नाहीये. लोक नाव बोट ठेवायला लागले. काय सांगावं. 7 वर्ष
मग तुम्हाला त्यावर एक उपचार करावा लागेल. तो कोणता सांगा ना. 7 दिवस या बच्चाला आमच्याकडे पाठवावं लागेल पूजे करण्यासाठी. आणि ती पूजा रात्रीच्या 12च्या नंतर झाली पाहिजे. नाही असं समजतंय का आम्ही काय सांगतो ते. बर बर सांगा ना. रात्रीचे 12 म्हणजे बांगडी बंद. काय बंद? बांगडी बंद. मग कळत असेल तुम्हाला बांगडी बंद म्हणजे काय. कळतंय ना. म्हणजे सर्व सामसून, सर्व शांतता. त्यावेळेस बाबाच्या अंगामध्ये असा संचार प्राप्त होतो आणि बाबा स्वयंस्फूर्तीने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायला तयार होतात. आणि म्हणून 7 दिवस बाबांची सेवा झाली पाहिजे. अजून काय म्हणणं आहे तुमचं? नाही आम्ही चालेल तसं- ना बाबा. नाही असं 12 वाजता घेऊन येत नाही. नवरा आहे मला पटत नाही. मग आम्ही घरून पूजा करू. नाही तसं असेल तर तुम्हाला फलप्राप्ती होणार नाही. तर आपल्याला मुलाशी गरज आहे. नाही असं थोडी असतं. तुम्हाला नाही कळत. हे बाबा लोक तुम्हाला माहिती नाही. शिव तसे नसते, सगळे सारखे नसते. अहो नाही मला काही भरोसा नाही. 12 वाजता पूजा असते का? बाबा हुशारी. नाही, हुशार. नाही बेटा. ऐक ना तू. बाबा जर बोंदे असतात बाबा लगेच कळाला असतं का. मला जरा वेगळाच मग पूजेमध्ये अनर्थ चालत नाही. तुमचं नसेल होत तर तसं सांगा. नाही बाबा बोंदीनेच दिसत. तू सांग आपण बसलो की लगेच सांगितलं त्यांना की बाबा ते काय म्हणले. असंच म्हणलं नवरा बायको दिसलं म्हणून. नवरा बायको पण नाही आमच्या लगेच अंतर्मनामध्ये त्याची जाणीव झाली की या बाईला मुलबाळ नाही म्हणून. कुणाकडून खबर घेतली असेल. खबरीचा काय संबंध आला त्याच्यामध्ये. असतं का असं काही नसतं. 12 वाजता पूजा करावी लागते. अहो पूजा बिजा काय नाही. काय म्हणताय तुम्ही. नाही अरे तू ऐक. बाबा आहे ना हुशारीत. आपण बसल्या मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे. मला माहित नाही का. नाही आपण बसलो की लगेच बाबाने सांगितलं ना नेमकं काय प्रॉब्लेम तिकडून ऐकलं असं. बघा ना कसे बघताय. नाही आम्ही पूजा करू. घरून पूजा करू. आम्हाला सांगा कसं पूजा करायची. तर घरून वगैरे चालत नसती. तुम्हाला जर पसंत नसेल तर तुम्ही तुमचं बघा. बरं याच्यावर तुम्हाला नेमकं काय दुसरं उपाय लागेल सांगा. आम्हाला या ज्याला फळ प्राप्त पाहिजे असेल कसं असतं. हा बोला ना. वत्सा तू दवाखान्यात जा नाहीतर कुठं जा. तू या बाईला फळ प्राप्ती देऊ शकत नाही. मला म्हणलं होतं ना त्याच्यात खोटं सांग. पण हे बाबाई मला नाही का ढोंगीच वाटत आहे. 1 नंबरचं ढोंगी. नाही तू सांग आपण बसल्याच बाबाने सांगितलं आपल्याला काय खरं खोटं करू. बरं तुम्हाला काही पैसे लागेल का आमच्याकडून. ते मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही तयार असेल पूजा आमची सेवा करण्यासाठी. आणि तीही रात्रीच्या 12च्या नंतर. अरे पाहू ना पण ते नेमकं काय. सेवा जर केली तर तुम्हाला मी सांगू आम्हाला काय हवं आहे ते. सेवा नाही करायची. आम्हाला पूजा करायची. तुम्ही सांगा घरून. आणि आमची सेवा मात्र तुम्ही गुप्त ठेवावं लागेल जर तुम्हाला ती मंजूर असेल तर. नाही हे सेवा बिवा आम्ही करत नाही. आम्हाला पूजा सांगा कशी करायची. काही पैसे लागले असेल तर पैसे देतो. 12च्या नंतर हे आम्हाला आम्ही सांगतो तुम्हाला. तुम्ही 12च्या नंतर यायला जर तयार असाल आणि त्याही एकटी. नाही कसं जमणार नाही. नवरा चालणार नाही आणि सासराही चालणार नाही. एकटीची तयारी असेल पोरग बिर्ग नाही पाहिजे. असू दे राहू दे. तर तुला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. काय सांगितलं ऐकून एकदा. नाही लय ढोंगे. मला काय पटत नाही असं. त्यांचं ऐकून ते की नेमकं हा काय माणूस म्हणतेस काय नाही. त्याला काही समजते का. पागल झाले का हे. पागल नाही. बायकोला खुशाल तो म्हणतो 12 वाजता हे बघत असतंय. मग ती एवढं आता तुमचं हे सगळं तुम्ही आलात काय बोलाव मी. तुम्ही आणलं मी नको म्हणत होतो. एडच आहे पक्का. कशाला केला का असा नवरा. बाई बटा कसं असतं
काही अग्नीचे गोळे भेटतात एखाद्याच्या नशिबामध्ये, काही अग्नीचा गोळा भेटतो एखाद्या नशिबात, एखाद्याच्या नशिबामध्ये थंडगार बर्फाचा गोळा भेटतो. आता तुझ्या नशिबामध्ये बर्फाचा गोळा भेटला, त्याला आम्ही काय करणार? बोल बच्चा, तुझं काय म्हणणं आहे यावर? बरं तुम्हाला काय लागेल काय नाही सांगा आम्हाला हा आम्हाला हे हवं आहे तर तुमची सर्व पूजा पूर्ण करून देणार. काय हा, काय वाटलं तुम्हाला? असं काय हो, मुंदन मुंदन लागेल आम्हाला. मुद्दी मुद्दी नाही समजलं? मला असं सांगा ना. अरे अंगठी अंगठी मोठा हा, मला असं लागेल सांगा ना. बक्षीस म्हणून महाराजाला. नाही ते मग आम्हाला बक्षीस दिल्याशिवाय तुमच्या पूजेमध्ये फळ कसं आम्ही देऊ? स्पष्ट बोला ना मग. असं मग आम्ही काय वेगळं काही मागतो का? तुम्हाला फळाची प्राप्ती झाल्यावर आम्हाला नको अंगठी वगैरे बक्षीस म्हणून? बर 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 मग ठीक आहे आम्हाला आहे ना, त्यासाठी सर्व करावं लागतं. तुम्हाला काय आणि आम्हाला काय हे तुम्हाला जर मंजूर असेल तर हो म्हणा, नाही तर चालते व्हा. बर बर चालते. बघू आम्ही करतो विचार आणि सांगतो तुम्हाला. बाई येतो आम्ही मागे. विचार कर, चांगली वेळ आहे, चांगला चान्स आलेला आहे तुमच्या जीवनामध्ये. पुन्हा काही उपयोग होणार नाही. विचार करा, नाही तर इथून निघा. एक नंबरचा भोंदू बाबा दिसते, कुठं आली काय माहिती. चला वा, निघा इथं. हा असाच दिसते. विचार खरा, विचारून थांबायचं नाही इथं. हा एक नंबरचा भोंदू बाबा आहे. विचारून दे एकदा. थांब काय उगा डोक्याला ताप करून घेतलाय बाबा. त्यानंतर हे का पोरं विचारा. थांब थांब बाबा, आम्ही तुम्हाला सांगतो विचार करू. काही विचार करू नये. तुमच्या मनावर सोडलेलं आहे आम्ही. जाऊ दे, जाऊ दे. चालतं चालतं. चला तुम्हाला म्हणतो तुम्हाला. चला जाणू चला जाऊ दे. हो. गुलू 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 तुम्हाला बोलली होती मी का दवाखान्यात घेऊन चला म्हणून. बघितलं ना भोंदू बाबा कसे निघाले. बघा वाट लागत काही ना काही. आता बघितलं ना, मग झालं ना. मग इथं वाटलं. बघू बघू. कुठे गेलते? गेलं त्या बाबाकडे. कोणत्या बाबाकडे गेलो होतो इथं. नाही काय ऋषी महाराज बसले. ते फिरास्ता बाबा आला त्यो. फिरास्ता नाही तर काय, ते गावगाव हिडत होते तर बाबा भोंदू बाबा. लुंग लावून बसलं. लुंगलू तो का भोंदू होता का? भोंदू नाही तर काय. असं आहे का? अहो त्यांनी काय अंधश्रद्धेला तिला बळी पडता. आज युग कोणतं 21व्या युगात आपण वावरतो आणि असं असतं का? या भोंदू बाळाला असं अंधश्रद्धे बाबाला तुम्ही बळी पडता? मला तुमच्या इथं एक जणांनी सांगितलं होतं बाबाला भारी म्हणले, तेव्हा आलो होतो. अहो त्या बाबाने अनेक लोकांना लुटलंय. असं आहे का? अनेक लोक कोण पैसे लाटले नुसते मोकार. अहो ते ऐकून तेव्हा ना दवाखान्यात जा म्हणलं तर भोंदू बाबा मोदीच मागत होता. जाऊ म्हणे. ते कुणाला मोठी मागतो, कुणाला सोनं मागतो, कुणाला दागिने मागतो, कुणाला काही वासरं सांगतो. नको तरी खबरी वगैरे काढत असेल काही. आपल्याला बघा बघा बघा, आता तोंड फुटलं बोलासाठी. आतापर्यंत काय कळलं? ते दारूच्या आठवण गेलं कुणी म्हणत असेल ना, पण तेव्हा कोण म्हणला? त्याला वाटलं देवासारखे. तुमचं होतं ऐक म्हणलं चला. ऐका डोक्याला ताण अंधश्रद्धेला बळी पडू नका. त्या बाबांनी कुठून आतापर्यंत बाबांनी कुठल्या लेकरं झाले नाहीत, मुलाबाळा झाले नाहीत, काय नाही. तुम्ही लय झालं तर तुमच्या सुनाला दवाखान्यात पुढे दाखवू शकता, उपचार करू शकता, नंतर पर्याय होईल. हे तुम्हाला कोणी सांगितलं असं? चला चालते. तुम्ही सांगितलं ते आम्ही डोक्यात आलो ना. इतक्या अंधारेपणा कसं आहे तुमच्याकडे? बरं चला चला आता. चालतंय देवासारखेच भेटले. हो. आता बळी पडू नका पुन्हा त्या महाराजाच्या. हे बघा प्रेक्षकांनो, आता मी काय सांगतो ते ऐका. आता ही भोंदूगिरी खूप अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आणि या भोंदूगिरीमुळे अनेक घर आपले उद्ध्वस्त झालेले, काहीचे संसार उद्ध्वस्त झालेले. याचं कारण काय? भोंदूगिरी अशी फसवतात, लुबाडतात, काही आगोरी विद्या करायला लावतात, कुठले तरी काही अशा वाईट घटना होतात, कुणाला पाण्यात पोहायला लावतात, कुणाला बुडा लावतात. अशा त्याच्यामुळे
वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते. तरी तुम्हाला सर्वांना एक संदेश देऊ शकतो, अशा भोंदूगिरी बाबाच्या आहारी पडू नका आणि कुठल्याही भोंदूगिरीच्या बाबाच्या नादी लागून कुणाचं अजून कल्याण झालेलं नाही. तर सर्वांना एकच विनंती प्रेक्षकांनो, अशा भोंदूगिरी बाबाच्या पासून सावध राहा, एवढाच संदेश देतो. धन्यवाद.